हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो. आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र कपिलधारा कावनई येथे. आजचा ब्लॉग खूप सुंदर होणार आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग पाहत राहा मित्रांनो. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो. कावनई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ 11,32,000 वर्षे प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते. त्यावेळी तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला म्हणे. कावनई येथे कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे 2 कुंड आहेत. त्याचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची दार कधीही बंद पडलेली नाही अशी स्थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते असा भाविकांचा समज आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण व सीता. उजव्या हाताला श्री मारुतीची मूर्ती आहे. तसेच डाव्या हाताला गरुड देवताची सुद्धा मूर्ती आहे. कावनई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमंताचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावरून जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच तेथे गजानन महाराजांनी 12 वर्षे तपस्या केली व त्यानंतर ते शेगावला निघून गेले. भाविकांकडून कामाक्षी देवीच्या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्यानुसार प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टाकीत येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले, त्यावेळेस कैलास पर्वतावर श्री शंकराचा श्रीराम हा जप सुरू असताना पार्वती देवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वती देवी सीता रूपात श्रीरामाची परीक्षा घेऊ लागली. मात्र रामाने पार्वती देवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वती देवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने माझ्यासाठी आपण येथे राहावे असा हट्ट धरला. तेव्हापासून कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे. कपिलधारेला जातानीच डाव्या हाताला श्री गजानन महाराजांची तपोभूमी आहे. सांगितले जाते की याच ठिकाणी श्री गजानन महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली होती. तपोभूमीचे वातावरण आणि जागा खरंच खूप सुंदर होती आणि तसेच येथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. मंदिरामध्ये खूपच सुंदर अशी जागा आहे, तुम्ही पाहू शकता. शांत वातावरण आहे एकदम.